मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं माझ्या कुकिंग चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि फक्त 10 मिनिटातच तयार होणारी मिठाई कोकोनट रोल. दिसायला जितकी सुंदर, चवीला तितकीच अप्रतिम. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण 1 वाटी साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. इथे आपली बारीक अशी साखर झालेली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळाचे तुकडेही बारीक करून घेणार आहे. इथे मस्त असा नारळाचा किस तयार झालेला आहे. सर्वात आधी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये मी बारीक केलेली साखर, तसेच बारीक केलेले खोबरेचा किस, त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर मी घातलेलं आहे. आता हे आपण मस्त असं एकजीव करून घेणार आहोत. आपण जसं जसं हे मिक्स करून घेऊ तसं याला एक छान बाइंडिंग येईल. आता यामध्ये मी हाताला थोडं तूप लावून घेतलं की मिश्रण चिटकणार नाही. मिश्रण तयार झाल्यावर त्याचा एक गोळा वळून पहा. जर तो तडा न जाता नीट तयार होत असेल तर समजावं की तुमचं मिश्रण परफेक्ट आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मळून घेऊया. आपलं मिश्रण व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता आपण याचे 2 भाग करणार आहोत. एका भागामध्ये आपण फूड कलर हा यूज करणार आहोत. यामुळे रोल कापल्यावर आतून पांढरे आणि बाहेरून रंगीत असे बेकरी स्टाईल दिसतील. हा पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण पांढऱ्या रंगाचं ही लाटी आपण लाटून घेणार आहोत. त्यासाठी मी खाली चिटकू नये म्हणून एक प्लॅस्टिकचा कागद वापरलेला आहे. हे आपण असं व्यवस्थित असं लाटून घेऊया आणि त्याच्यावर आपण हा रंगीत सुद्धा लाटी यावर आपण लाटून घेणार आहोत. आपण ही कलरची लाटी ही यावर आपण लाटून घेणार आहोत. हे एक समान झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याचा रोल तयार करायचा आहे. आता आपण हे लाट्या एक समान करण्यासाठी वरूनही प्लॅस्टिकचा कागद घातलेला आहे. हे आपण अशा प्रकारे व्यवस्थित असं लाटून घेणार आहोत. लाटून झाले की आपण हा प्लॅस्टिकचा कागद वरून काढून घेऊया आणि आता याचीच आपण मस्त असा रोल तयार करून घेणार आहोत. रोल तयार करताना जर तो चिटकत असेल तर यावर आपण मिल्क पावडर वापरू शकतो. ही रेसिपी अगदी कमी वेळात आणि सहज सोपी रेसिपी आहे. ही तुम्ही अगदी 5 मिनिटातही करू शकता. आता हा आपला रोल मस्त व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण हा 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मिठाईला छान आकार येतो आणि ती कापतानाही किंवा खाताना हाताला चिटकत नाही. आता आपण याचे छोटे काप करून घेणार आहोत. तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे अर्धा इंच किंवा 1 इंचाचे काप करू शकता. मी इथे मध्यम आकाराचे कट करत आहे. बघा आपला रोल किती सहज कापला जात आहे. याचा अर्थ असा की मिश्रण एकदम मऊ आणि परफेक्ट झालेलं आहे. इथे मी सगळे रोल याच प्रकारे कट करून घेणार आहेत. तर मित्रांनो, तयार आहेत आपले अतिशय मऊ आणि चविष्ट कोकोनट रोल. तुम्ही पाहू शकता हे दिसायला किती सुंदर दिसत आहेत. अगदी बाजारात मिळणाऱ्या मिठाईसारखे. हे रोल तोंडात टाकताच विरघळतात. सण असो किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा, ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे नक्कीच आवडतील. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.